उपराजधानी नागपुर में बढ़ती अपराध की घटनाओं को लेकर पश्चिम नागपुर के विधायक विकास ठाकरे ने विधानसभा में राज्य सरकार को घेरा। ठाकरे ने सदन में आंकड़े पेश करते हुए दावा किया कि शहर में हत्या, वाहन चोरी, महिलाओं के खिलाफ अपराध, बाल अपराध, ड्रग्स तस्करी और भूमाफियाओं का नेटवर्क तेजी से फैल रहा है। ठाकरे ने आगे कहा कि वर्ष 2026 के सिर्फ पहले 5 महीनों में नागपुर में 37 हत्याएं और 752 वाहन चोरी की घटनाएं दर्ज हुई है। बढ़ती आपराधिक घटनाओं को लेकर उन्होंने सरकार से ठोस कार्रवाई और जवाबदेही की मांग की। नागपूर शहरातील बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सन 2022 मधील 210 गुन्ह्यांच्या तुलनेत सन 2024 मध्ये 283 गुन्हे नोंदवण्यात आलेत। नागपूर शहरातील महिला विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 2022 मध्ये 1259 गुन्हे नोंदवण्यात आले होते। सन 2024 मध्ये त्याची संख्या 1513 पर्यंत वाढली। नागपूरच्या महिला विरुद्धच्या गुन्ह्यामध्ये देशातील महानगरांमध्ये 7वा क्रमांक, बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 5वा क्रमांक, लैंगिक छळांच्या गुन्ह्यांमध्ये 3रा क्रमांक तसेच मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये 4था क्रमांक लागला आहे। नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनली असून सन 2026च्या पहिल्या 5 महिन्यातच 37 खून नोंदवण्यात आलेले आहेत। तसेच नागपूर शहरात शासकीय व खाजगी जमिनीवरील अतिक्रमण, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावणे, भूमाफियांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या। या बाबी विचारात घेता नागपूर शहरातील वाढते गुन्हेगारी, महिला विरुद्धचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, अंमली पदार्थाची तस्करी, वाहन चोरी, भूमाफियांच्या कारभारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। अशा या अतिशय सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं ध्यान आकर्षित करत आहे।